ब्रेकिंग न्यूज. शहादा प्रकाशा मार्गावरील धोकादायक चौफुली पुन्हा चर्चेत. पिकअप मोटरसायकलची समोरासमोर धडक. नागरिकांकडून कायमस्वरूपी ब्रेकरची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहराजवळील प्रकाशा रस्त्यावरील पटेल टेंट परिसरातील चौफुलीवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडल्याने या ठिकाणच्या वाहतुकीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिकअप वाहन आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक महिला व एक पुरुष जखमी तर वाहनांचे नुकसान झाले असून मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. स्थानिकांच्या माहितीनुसार प्रकाशा रस्त्यावरील ही चौफुली गेल्या अनेक वर्षांपासून अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळखली जाते. वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने येथे वारंवार अपघात होत असतात. विशेष म्हणजे 1-2 दिवसांच्या अंतराने किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटना घडत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की यापूर्वीही या चौफुलीवर अनेक अपघात झाले आहेत. काही अपघातांमध्ये गंभीर जखमी होण्याच्या घटना घडल्या तर काहींमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या चौफुलीवर वाहतुकीचे कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याने आणि वाहनांच्या वेगावर मर्यादा येत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी प्रशासनाकडे या चौफुलीवर कायमस्वरूपी स्पीड ब्रेकर उभारणे, इशारा फलक बसवणे, रिफ्लेक्टर लावणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघात झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने स्पीड ब्रेकर व इतर सुरक्षा उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघातानंतर हालचाल करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता या सततच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. एवढाच ॲक्सिडेंट झाला, पाय तुटून गेला. इकडनं गाड्या जोरात येतात, इथं गतिरोधक ठेवायला पाहिजे. इथं ची सक्त गरज आहे. इथं येणाऱ्या गाड्या डायरेक्ट जोरात जातात, त्यामुळे माणसं येणाऱ्या जातात. इथं पटेल टेंटच्या जवळची चौफुली जी आहे, एक रस्ता सप्तशृंगीकडे जातो, एक रस्ता प्रकाशाकडे जातो आणि एक इकडे कॉलनीकडे जातो. एक या रस्त्यावर 2 दिवसात एक तरी ॲक्सिडेंट होतोय, परंतु शासन लक्ष देत नाही. या ठिकाणी गतिरोधक टाकणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही गतिरोधक जर टाकले गेले नाही तर अशीच ही अपघाताची मालिका सुरू राहील. नाहीतर मग जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने त्वरित या ठिकाणी दोघी ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी इथं परिसरातील आणि या ठिकाणी रहिवास असलेल्या लोकांची मागणी आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.